देवा एवढ्या तातडीने बोलवायचं कारण तमा लोक आता गवळी आता मथुरेच्या बाजारी इथून जातील तर आपण त्यांची वाट अडवायची आहे. तू पेंड्या आणि वाकड्याला इथे बोलव. मी त्या झाडाखाली विश्रांती घेत आहे. पेंड्या आणि वाकड्या आल्या आणि गवळ्यांची वाट अडवली की मला आवाज द्या. ठीक आहे देवा, तशी आज्ञा. अरे उठ. अरे तुला किती आवाज दिले? एवढा उशीर कुठे होतास? कुठे तू? अरे कुठं होतो म्हणजे तुला काय वाटला मी या जमिनीवरच्या कामावर व्यस्त असतो? अरे मी वरच्या कामावर पण व्यस्त होतो. वरच्या कामावर म्हणजे कुठं छंदा होतास तू काय? अरे छतावर नाही काय छत बांधत होतो. अरे थेट स्वर्गात होतो, थेट स्वर्गात. काय बोलतोस काय? तू स्वर्गात गेला होतास? अरे मग अरे थेट स्वर्गात इंद्रदेवाने मला बोलवलेला. काय बोलतोस? इंद्रदेवाने तुला बोलवला? हा इंद्रदेवाने मला बोलवलेला. पण काय काय कामासाठी काय तुला बोलवलं? अरे इंद्रदेवात नंदनवन आहे. त्या नंदनवनात आहे ना फुलांच्या लागवडीचा सेवक म्हणून मला बोलवलेला. काय बोलतोस काय? फळांच्या लागवडीचा तुला सेवक बोलवला? हा बरोबर. आणि इंद्रदेव देऊन मला बोलला कसा? काय बोलला? अरे पेंड्या, अरे पेंड्या तुझ्याशिवाय या फुलांना लोण्यासारखा सुवास येत नाही. लोण्यासारखा सुवास? अरे फुलांना लोण्यासारखा सुवास येतो. अरे तू नक्की नंदनवनात गेला होता का गायच्या गोट्यात गेला होता? अरे नंदनवनातच गेलो होतो. अरे एवढाच काय, इंद्रदेव बोलतो कसं माहितीये का? इंद्रदेव या अप्सरांचा नृत्य बघून कंटाळला होता. मग अरे मी त्याला बोललो इंद्रदेवा काय घाबरू नकोस, हा पेंड्या आलाय. मी मग अप्सरांना आपल्या नाचाचं पावडं दाखवलं. अप्सरांना तू नाचाचं पावडं दाखवलं? मग इंद्रदेव एवढा खुश झाला, एवढा खुश झाला की मला बक्षीस दिली. काय काय दिली बक्षीस? बक्षीस काय दिली बक्षीस तुला? अरे दिली. तुला काय ते करायचं? आता आलोय ना मी. बरं ठीक आहे. अरे तुला बोलवण्याचं कारण म्हणजे कृष्णदेवाने आपल्याला एक कामगिरी दिली आहे. काय? अरे कृष्णदेवाने आपल्याला सांगितलं की इथून मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणीची वाट आपल्याला अडवायची आहे. ए चल मी राखी चाललो. अरे मग कोण अडवणार वाट? या आपण करायचा. अरे देवाचा आदेश आहे, आपल्यालाच करायला लागणार. अरे या काय आपल्याच्या जमणार नाही. मी काय बोलतो, आपल्याला आहे ना तेवढाच ताकदीचा माणूस लागेल. आता आपल्या ताकदीचा असा कोण आहे? अरे ताकदीचा म्हणजे तुला माहिती नाही कोण? अरे वाकड्या. वाकड्या? मग बरोबर. दे बघ आवाज दे वाकड्या. तू आवाज दे वाकड्या, तू आवाज दे. मी देऊ? हा तू दे. बघू ठीक तुझ्या आहे. केवढा आवाज आहे, तू बाहेर पडतोय तो. अरे वाकड्या 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 रे.
तुला वाटलं का इथल्या रानावर जातो मग कुठल्या रानावर? फार गाताड्यावर जातो गाताड्याव हा काय बघ मोठ्या नावात द्यायला लागणार हा आता मी देतो आवाज दे मोठा आवाज द्यायचा हे गेले तर सगळे जाणार अरे अरे मी दिलेला आवाज त्याला पोचला नाही आणि तू तसं वाकड्या करून दिलेला आवाज पोचल आवाज येतोय का तू मागून बाहेर करतोय अरे थांब तू आपण दोघांनी आवाज देऊ वाकड्याला हा दे बघू ए, अरे अरे आवाज कधी अरे येतोय? हा मला पण एवढे उभा राहू दे ते बघू हा, राहा नको. उभा. हा. रे वाकड्या वाकड्या अरे आवाज द्यायचा होता मारायचा अरे मला उभा तर राहू दे उभा म्हणजे आवाज द्यायला पाहिजे थांबा, मला उभा राहू दे थांब आवाज दे हा रे वाकड्या 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 रे परत एकदा दे. रे वाकड्या 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 रे
पुढे ये. अरे किती आवाज द्यायचा तुला? आम्हाला वाटलं कुठं राहण्यातच घातलंस की काय? पण काय बोलतो? मी ताईला शोधायला गेलो होतो. गायला शोधायला? अरे काय आली नाही तर ना एवढं काय त्याच्यात? एवढं दूध त्याच्या माहिती आहे का? एवढं दूध देते. पाव निघल. चला पुढे ये. पुढे ये, मला मागं बघायला लागतं. पुढे ये, पुढे ये. हा. अरे फक्त पाव लिटर दूध देतो ही काय? तुझा मी पण त्यांना देते. खाऊ दे त्याला पहिला नाही तर सगळं लावून घे. वीस पंचवीस पेंड. अरे 20-25 पेंड खाऊन पार हागतात असेल. तू कुठला देणार? माझ्या गाईबद्दल बोलायचं नाही. कत्तर लोलवलं ते टांग. अरे बोलवलं नाही तुला, बोलावलंय. आता याला बोलव पहिला. बोलवलं नाही, बोलवलंय. अरे पेंड्या तो बोबडा आहे. बोबडा आहे? बोलवलंय म्हणजे त्याला लोलवलंय म्हणजे बोलवलंय. हा काय? मग बोलावला म्हणजे काय? बोलवलं म्हणजे लोलवलं. हा काय? हा. हा बोलव दे. मग तुला- अरे कृष्णदेवाने आपल्याला एक कामगिरी दिली. कृष्णदेवाचा आदेश आहे की इथून मथुरेच्या बाजूला जाणाऱ्या गवळणीची वाट आपल्याला अडवायची आहे. तर यासाठी तुला बोलवलं इथं. आणि ही कामगिरी तू करू शकतो. चला हे पण लपायचा कुठं? लपायचं कुठं म्हणजे आता गवळीने जाणार वाटत. हा मग आपल्याला कुठं लपायला पाहिजे? कुठं लपाय पाहिजे? कुठं लपायला पाहिजे? कुठं? नामदेव गंगाराम कदम. हा या दगडीचा अंदाज घे आणि या दगडीच्या मागे येतोय का या अंदाज? दगडीच्या मागे लपू. हा हे दाखव बघू लपून मला. बघायचं आहे? हा, दाखव. बघ. दाखव बघू. हा मला अंदाज येऊ दे. झालं काय? अरे या दगडीच्या मागे लपायचा बोलतोय. अरे ज्याच्या मागे लपायचा ती मोठी तरी नको दगड जरा. अरे दगड आहे. अरे दगड असते म्हणून ती केवढी आहे बघ. मग अशाच्या मागे लपायचा तू सांग. तुझा आता आपण जाऊ त्या रस्ते वाटेने जातील गवळणी. हा. आपण झाडाच्या मागे लपू आणि त्यांची वाट अडवू. चल मग बघ इथलं पुढं. चल बघ बोलू. चल. इव्हेंट मॅनेजर. आपल्याला मथुरेचा बाजार भरायचा, मथुरेला पोहोचायचं आहे. आपल्याला वाट दाखवणारी मावशी आहे तरी कुठे? हो ना. ए राधा, आवाज दे बघू. देते हा मावशी. ए मावशी, आवाज काय दे? परत एकदा आवाज दे. बरं देऊ. मावशी, ए मावशी. अगं थांब, ती अशी नाही आवाज देणार, मी आवाज देते. म्हातारे, अरे म्हातारे. अगं म्हातारे, अरे म्हातारे. कोण बोलली? अगं मावशे, अगं काय झालं माहित आहे तुला? आम्ही कधीची हाका मारत होते पण तू आवाजच दिला नाहीस, म्हणून मी तुला म्हातारी म्हटले. तुला मी म्हातारी वाटते? आता पण रस्त्याने चालणार 4-5 जण अशी माझ्या महाडे वागे होऊन बघतात. अगं मावशे, ते 4-5 जण ना तुला पोचवायला बघत असतील. काय बोलली? अगं घरी ग, एकटी जाती म्हणून घरी पोचवायला ग. तुला बस झाली तुमची मस्करी. चला आता आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचं आहे. त्याआधी मला सांगा, काय काय घेतलंय, काय काय नेसलंय?
हे तारा ये पुढे. काय ग मावशे? अय्या लाजतेच भारी हा. मला सांग काय घातलंस काय नेसलंस? अगं मावशे घातलाय लक्ष्मीचा हार आणि नेसले कांजीवरी. आणि काय घेतलंस? मी घेतले दोन दोन. दोन दोन अगं मावशे दोन दोन लोण्याचे गोळे ग. त्याचे डोळे. हो. बरं होय हो मागे. हे चंद्रा हे पुढे. काय ग मावशे? काय घातलंस आणि काय नेसलंस? मावशे मला लाज वाटते. तुला काय झालंय लाजायला? माझ्याकडे बघ मी लाजते काय? अगं तू तर कोडगीच आहेस. काय बोललीस? अरे, कोडगी ग. नाही नाही तुला काय नाही. मराठी भाषेत. अगं मावशे तिचे यंदाच लग्न झाले ना म्हणून ती लाजते. अगं तिचा यंदाच ठरलंय पण तुझं सगळं बाकी आहे ना. तू कशाला एवढी लाजतेस? नाव नाव नाव. चल आता यंदाच ठरलं तर एक नाव जरा घेऊन टाक की. नको ग मावशे मला लाज वाटते ग. असं लाजलीस तर कसं होईल? घे बघू घे. येऊ म्हणतेस? घे घे घे. आठवायला लागेल आता. जमले आहेत सगळे शतक महोत्सवाला आपल्या शिंगरी या गावी. जमले आहेत सगळे शतक महोत्सवाला आपल्या शिंगरी या गावी. मी नेसले नऊवारी साडी आणि हनुमंतराया सुखीदेव आमच्या संसाराची जोडी. मावशे मी घातलंय मंगळसूत्र आणि नेसले शालू. आणि काय घेतलंस? मी घेतलंय दही. दही. अगं असं नाही ग असं दही. असं वय चव मागे. हे हिरा ये पुढे. मावशी मला सांग काय घातलंस आणि काय नेसलंस? मावशी मी घातले नऊवारी आणि गळ्यात घातले मोत्याचा हार. आणि काय घेतलंस? मी घेतलंय दूध. दूध. हा मावशी ती म्हैस पाण्यामध्ये बसली तर पातळ दूध देते आणि चिखलामध्ये बसली तर परपरीत दूध देते. असं वय हो मागे. हे राधा ये पुढे. काय ग मावशी? काय घातलंस आणि काय घेतलंस? मी घातलंय कोल्हापुरी साज आणि नेसलंय कोल्हापुरी पैठणी. आणि काय घेतलंस? मी घेतलंय ताक. कसं घेतलंस? मावशी तू आम्हाला विचारतेस तू नाही काय का सांगणार तू काय घेतलंस आणि काय घातलंस ते? माझं काय मेलीचं म्हातारीचं हे लुगड आणि हे लांबड. लांबड काय गळ्यातला हार. हार काय? चला मग जाऊया आता मथुरेच्या बाजाराला. आमची वाट अडवणारा तू हायस तरी हे सांग रे हिला मी कोण? तुला विचारला का मला विचारलाय? मला विचारला. तुला काय मी नाव सांगू? अरे हिला माहिती नाही मी कोण आहे तो. मी पेंद्या मी पेंद्या सुदामा. आणि हा वाकड्या. याला ओळखलास का याला? आम्हाला वाकडाच आहे. आमची वाट तू अडवणार होय. आम्हाला विचारणारे तू कोण आणि या गौराणी सोबत काय करते? मी मावशी आहे. तू मावशी होय. संजीवनी संजय कदम तू आमची वाट अडवणार काय? 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं बजेट मंडळ आभारी आहे. म्हातारी मला अर्चना जाधव आणि आरती पास्टे यांनी चालू पात्रासाठी 100चं पाच वाकण्यासाठी श्री कदम लावून देणार. हे घ्या ग हिला.
आंबा आले काय बघतोय आपण नाही, तो घोगऱ्यातला किती माणसं आली ती बघतोय. वाकड्या अरे गेला की काय अरे विठ्ठल बैपत कदम यांच्याकडून चालू पात्रात 200 रुपये पारितोषिक आलेले आहेत भजन मंडळ. माणूस काहीतरी गेला थांब, मी बघतो, मला लय समजतं. थांब, नाडी चेक करतो मी. जनार्दन बाबूराव कदम यांच्याकडून चालू पात्रासाठी अरे 100 नाडी रुपये बघतोय की काय करतोय नाडीच बघतोय. अरे काय सुजय सपकाळ यांच्याकडून वाकड्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. भजन मंडळ आभारी आहे. अरे नाडी हाताला असते अरे मला तीच नाडी माहित आहे. आता ती तू check कर बघू. हा चेक कर दाखव इकडं. महादेव शेलार यांच्याकडून चालू पात्रासाठी 200 रुपयाचं आपला वाकड्या गेला. अरे वाकड्या गेला का मी गेलोय तुझ्या बापसान तरी असा आवाज घेतलेला काय त्याला आवाज हा, वाकड्याला तपासायला पाहिजे ना. मग दे. धर. येतोय नाही रे, नाही, नाही. काय येत? नाही, आपला वाकड्या खराच गेला आता. मला आता वाकड्या गेलाय आपला दोष गेलाय मला त्याच्यासाठी आपल्याला लढायला पाहिजे बरोबर आहे. तसा पण होता, आपला मित्र होता, त्याच्यासाठी रडायला तर पाहिजेच. हा तर लढायला पाहिजे अरे वाकड्या, वाकड्या, अरे सकाळी बरा होता. अरे वाकड्या काल 4 भाकऱ्या खाल्ल्या वाकड्या, अरे वाकड्या, वाकड्या, वाकड्या रे. अरे वाकड्या का तुझ्या गाय 4 पेंड खाते ना रे वाकड्या गेला आपला र पेंड्या. अरे वाकड्या या मावशीने काहीतरी केलं वाकड्याला अरे मावशी जीव घेतात आपल्या वाकड्याचा. सांग या मावशीने काहीतरी केलंय सांग पहिला काय केलंय ते सांग नाटक सिद्धी संतोष मोरे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक चालू. फक्त तुमच्या वाकड्याकडे. हा बघ लवकर अरे वाकड्या आला आला जिवंत वाकड्या आला आहे आपला आहे. आम्हाला पण वाटायला पाहिजे. ए थांबा कुठे जायचं नाही श्री कृष्णदेवाचा आदेश आहे तुम्हाला कुठेही जाता येणार नाही थांबा, इथं कुठे? अरे कृष्णदेवाचा आदेश आहे की इथून एकही गवळण मथुरेच्या बाजूला जाता कामा नये. हा. चुकीची दुरुस्ती मंदार भागोजी. अरे पण तुम्ही आमची वाट अडवणारा कृष्णदेव हाय तरी कुठे? आहेत ना, कृष्णदेव आहेत. पाटी विश्रांती करतायत. थांब, त्यांना बोलवतो. देवा, या गवळणींची वाट आम्ही अडवले. हा वय तुमचा कृष्णदेव. हा. तर कान्हा आहे. कृष्णा सोड पाहू आमची वाट, आम्हाला मथुरेला जायचं आहे. अगं राधा, गोकुळाचं दही दूध आम्ही तुम्हाला मथुरेला नेऊ देणार नाही. तू नेऊ नाही देणार, बघते ना तू कसा नेऊ नाही देत. ही मी निघाले. कान्हा सोड आमचा पदर, नाहीतर तुझी तक्रार यशोदा माताकडे करेल. माझी तक्रार करणार, अशी सांग पाहू. सांग. धरुणी गात माझा